या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. शहरात सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तुळजापूर नाका परिसरात महिला कंडक्टरला मारहाण करून बसवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दिनांक 20 सायंकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली. महिला कंडक्टर साधना अशोक अनंतवाळ, राहा उदगीर, जिल्हा लातूर, या सोलापूर उदगीर बस MH25 AU 7974 घेऊन प्रवास करत होत्या. दरम्यान काजल नागनाथ साबळे व कुशाल गौतम डावरे, दोघे राहा मड्डी वस्ती, भवानीपेठ, सोलापूर, हे बसमध्ये चढले. जुना तुळजापूर नाका येथे कंडक्टर अनंतवाळ यांनी त्यांना तिकीट काढण्यास सांगितले असता दोघांनी "आमच्याकडे पैसे नाहीत, बस थांबवा" अशी आरडाओरड सुरू केली. यावेळी अनंतवाळ यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. यानंतर दोघे बसमधून खाली उतरून बसवर दगडफेक केली, ज्यामुळे बसच्या काचा फुटल्या. तसेच बस जाळून टाकतो अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक सेवकांवरील वाढते हल्ले चिंतेचा विषय. दरम्यान महिला कंडक्टरवर झालेल्या या हल्ल्यामुळे सार्वजनिक सेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून अशा प्रकारांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.